आज आम्ही रेडी होऊन कुठे जात आहे तर चला तर सांगते मग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. छानपैकी रेडी झालो आणि आम्ही निघालो आमच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी. आज अधिक महिन्याचा पहिलाच दिवस आणि माझा नम झाला होता 4 महिन्याचा पूर्ण आणि माझ्या नमाचं हे पहिलंच देवदर्शन आहे. चला म्हटलं मग या शुभ दिवशी आपण सर्व जाऊया कुलदेवतेच्या दर्शनाला, म्हणजेच गायगावला. नमाची झोप पूर्ण झाली होती आणि कारमध्ये मस्त तो खेळत होता. मला तर वाटलं होतं तापमान जास्त असल्यामुळे तो राहणार नाही. नमा तर छान बाहेरच्या नजाऱ्याचा आनंद घेत होता. फायनली आम्ही गायगावला पोचलो आणि ह्या तिच्या आसरा ज्या की साक्षात आहेत. आम्ही दर्शन केलं आणि नमाला पाण्यात टाकून त्याला झोका दिला आणि तिथे खूप जास्त गरम होत होतं, त्यामुळे नम राहतसुद्धा नव्हता, खूप रडत होता. म्हणून आम्ही म्हटलं चला आता इथून जाऊया आणि आम्ही निघालो आता शेगावला जाण्याकरिता. कारमध्ये बसताच नम छान खेळायला लागला. माझा नम 4 मंथचा कंप्लीट झाला आहे आणि तो पण अधिक महिन्याच्या शुभ दिवशी. फायनली आम्ही शेगावला पोचलो. आज अधिक महिन्याचा पहिला दिवस आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे शेगावला खूप जास्त गर्दी होती. कार ठेवायला सुद्धा जागा नव्हती. फायनली जागा मिळाली आणि मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं, कारण की आज होती गर्दी आणि नम राहणार की नाही या गोष्टीचं मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. नम एक वेळा काय रडायला लागला की थांबतच नाही. फायनली आमचं दर्शन झालं. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी व्हिडिओ नाही काढले. मी म्हटलं होतं ना की मला टेन्शन आलं होतं नम राहणार की नाही मंदिरामध्ये, पण माझा नम छान मंदिरामध्ये राहिला आणि शांततेतपणे दर्शन पण छान झाले. फायनली आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि माझा नम पण छान झोपला. 10:30 वाजले होते आणि रात्र पण खूप जास्त झाली होती, म्हणून म्हटलं चला लवकर घरी जाऊया. आम्ही डायरेक्ट हिवरखेडला निघालो जाण्याकरिता. मग काय घरी आलो, छानपैकी जेवण केलं आणि हे बघा आमच्या नमासाठी डॉल आणली. कशी आहे नमाची डॉल? आणि हा बघा तिला हात लावण्यासाठी कसा करत होता. त्याला डॉल खूप जास्त आवडतात, म्हणून त्याच्या पप्पांनी ही डॉल घेतली. असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.